एक धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे। तब्बल 4817 सिकल सेल वाहक आणि 483 गंभीर रुग्ण। नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। मेडिकल आणि मेयो या दोन प्रमुख रुग्णालयांनी मिळून 1,34,000 नागरिकांची तपासणी केली असता त्यातून समोर आली ही एक चिंताजनक आकडेवारी। मेडिकलने 90,000 नागरिक तपासले असता ज्यात 2,000 सिकल सेल वाहक आणि 209 रुग्ण आणि 33 थॅलेसिमिया रुग्ण आढळले। मेयोने 43,000 लोक तपासले आणि त्यात 1,837 वाहक, 58 सिकल सेल्स रुग्ण आणि 183 थॅलेसिमिया ग्रस्त सापडले। 2011 मध्ये देशात 1.8 कोटी सिकल सेल वाहक आणि 14 लाख रुग्ण होते। आता मात्र महाराष्ट्रात 16,000 रुग्ण आणि 2 लाखाहून अधिक वाहक होते। आज हे प्रमाण आणखी वाढले असून यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या पुढाकारातून व्यापक तपासणी मोहीम राबवली गेली असता या तपासणीनंतर प्रत्येकाला सिकल सेल स्टेटस आयडी कार्ड दिलं जात आहे आणि पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे। पण आज हा प्रश्न तुमच्या आणि आमच्यासाठी आहे की तुम्ही तपासणी केली का? आजच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य तपासा। सिकल सेल्स आणि थॅलेसिमिया रोखण्यासाठी जनजागृती हाच उपाय आहे। तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आणत राहू। तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।